आपण करणार आहोत मटर राईस. त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं कोथिंबीर, एक टोमॅटो, कांदा, मिरची आणि लसूण. तर लसूणच्या 2 पाकळ्या लागणार आहेत, एक मिरची आणि एक कांदा आणि टोमॅटो. आणि इकडे आपला खडा मसाला आहे. यातलं काय काय टाकणार आहोत आपण ते तुम्हाला व्हिडिओ दिसेल. आणि हे आहे इकडे मटर आणि बटाटा. एक बटाटा घेतलेला आहे. आणि इकडे सर्व मसाले आहेत, हळद मसाला, आपला रेग्युलर गरम मसाला. आणि ही आपली आहे आलं लसूण पेस्ट. ह्याच्या आतमध्ये कोथिंबीर मिक्स आहे. आणि इकडे ह्यात आता आपण तेल ओतत आहोत. यात आपण टाकलंय काळी मिरी, लवंगा, फूल, दालचिनी, जिरा आणि मोहरी. तेजपान. हे आता आपण चांगलं मिक्स म्हणजे ढवळून घ्यायचं आहे. त्यात पहिला कांदा टाकला, मिरची, लसूण सर्व टाकून घेतलं. आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत. मला पूर्ण आता ढवळून घ्यायचं आहे. मग आपण जे मटर आणि मग त्यात आपण आपली आलं लसूण पेस्ट कोथिंबीरमध्ये मिक्स केलेली होती ती टाकत आहोत. ती पूर्ण ढवळून घ्यायची आहे. त्यात थोडंसं अजून तेल टाकायचं आहे. त्यात आपण आपला मटार आणि बटाटा जे आपण मिक्स करून घेतलेले होते ते त्यात टाकायचे आहे. आता ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मला आपण चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे.
त्यात आता आपण आपले सगळे मसाले मिक्स करून घेत आहोत. आता ते पूर्णपणे सगळं एकजीव करून ढवळून घ्यायचं आहे. आणि मग जो आपला भिजवलेला राईस होता तो सर्व आपण त्यात टाकून द्यायचा. आता हे सर्व आपण ढवळून घ्यायचं आहे. मग आपण त्याच्या आतमध्ये लास्टला आपण जो टोमॅटो ठेवलेला तो टोमॅटो टाकून द्यायचा आणि तो टोमॅटो ठेवायचा. त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यात आपण थोडं थोडं जो उरलेला राईस होता थोडा थोडा तो टाकून घेतला. आणि आता त्यात आपण पाणी टाकून घेतलेलं आहे 1 कप. 2 कप आपण त्यात पाणी टाकलं. 3 कप पाणी. 3 कप पाणी टाकलेलं आहे. आणि हे सगळं आता सगळं झाले. त्यात आपण आपली जी कोथिंबीर होती चिरून घेतलेली ती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि अजून आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. हे आपण एका या डब्यात काढून घेतलेलं आहे. आपण त्याच पॅनमध्ये करणार नाही आहोत ते. त्याला आपण ती जी आपण जो राईस आहे तो आपण ह्या कुकरमध्ये ठेवणार आहोत. कुकरमध्ये ठेवून घेतलेले आहे. बघा किती सुंदर दिसतं आणि सुंदर वास असा येतो. त्यात आपण थोडंसं
असं घी म्हणजे तूप टाकलेलं आहे, म्हणजे त्याला टेस्ट थोडी छान येईल. आता त्याच्यावर आपण डिश ठेवली आणि आता आपण लावलं कुकरचं झाकण आणि त्याला ठेवलं आपण कुकर. 3 शिट्ट्या झाल्या की बंद. आपण हा कुकर 3 शिट्ट्या झाल्यावर बंद करायचा की मग आपला राईस तयार होईल. आपण बघूया आता 3 शिट्ट्या झाल्यावर आपला राईस. ही आपली लास्टची शिट्टी झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपला राईस पूर्ण झालेला आहे आणि आपण थोड्या वेळाने त्याचा रिअल लुक बघू. आपण बघणार आहोत आपल्या मटर पुलाव राईसचा रिअल लुक. वा 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 वा, छान दिसतोय. पण आपण असं नुसतं बघायला गेलं तर वरती फक्त टोमॅटो, बटाटा आणि वगैरे सगळं खूप काय दिसतं, पण आपल्याला आपला रिअल राईस दिसत नाही. त्याला आपण तुम्हाला मी दाखवते. बघा, आपला रिअल राईसचा लुक. त्याच्यासोबत आम्ही खाणार आहोत रामबंधूचा मिक्स पिकल. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि बाकीच्यांना शेअर करा. बाय बाय.